भक्तवांचा कल्पतरू आवाज दे. करुणावरुणालय भगवान श्री पांडुरंगाच्या अशी माघाला पूर्व कृपेद्वारा बेस बेस मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय, ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज, अग्निसाधू माधव बाबा, ग्रामदैवत हनुमंतराय आदी आदी सकल साधू संतांच्या अशी माघाला पूर्व कृपेद्वारा पवित्र पुण्यभूमी धाकटे मोळवण या नगरीमध्ये समापन्न होत असलेला दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव श्री हरिभक्तपरायण पांडुरंगजी नारायणरावजी मुसळे यांच्या 61 पूर्ती तथा वारकरी जीवन गौरव सोहळ्यानिमित्ताने दिव्य सोहळा समापन्न होतोय. आणि पाहता पाहता गेली 4 दिवसापासून आपण माझ्या कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांचं दिव्य दिव्य चरित्र आपण सर्वांगाचे कान करून श्रवण करताय. आज आपण 5व्या दिवसाच्या भगवत चिंतन सेवेसाठी धर्म मंडपामध्ये, ज्ञान मंडपामध्ये सर्वजण उपस्थित आहात. कालच्या कथा भागामध्ये आपण माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचा जन्म प्रसंग पाहिलेला आहे. माझा कृष्ण कन्हैया मथुरेमध्ये बंदीखान्यामध्ये कंसाच्या नगरीमध्ये जन्माला आलेले आहे. जन्माला आल्यानंतर जन्मल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाची जन्माला आलेली आहे. कृष्ण कन्हैया वसुदेवाला म्हणतात, आता मला इथे मथुरेत ठेवू नका, गोकुळात घेऊन जा. वसुदेवांनी रात्रीच्या वेळीच टोपलीमध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाला डोक्यावर घेतलेला आहे. अरे काय तो वसुदेव भाग्यवान असेल दादा. अरे जगाचा मालक, कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम शक्ती धीश माझा भगवान परमात्मा ज्याच्या डोक्यावर बसतो त्याच्यासारखा धन्य पाप या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. निघाले गोकुळाच्या दिशेने आणि गोकुळाच्या दिशेने निघाल्यामुळे श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचं इतकं रम्य वातावरण असतं बघा. मंद मंद पडे पाऊस, झिमझिम 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 पाऊस चालू आहे. मथुरेच्या आणि गोकुळाच्या मध्ये एक नदी वाहते, त्या नदीचं नाव यमुना मैया. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, पाऊस काळ जास्त झाल्यामुळे त्या यमुनेला पूर आला होता. आता गोकुळामध्ये कृष्ण कन्हैयाला घेऊन जायचं कसं. पण बघा वसुदेवांनी मागचा पुढचा विचार केला ना, यमुनेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला पाणी गुडघ्याला आलं, पुन्हा मांडीच्या पर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं, पोटापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं वसुदेवांच्या. आता गळ्यापर्यंत येऊन थांबलं नाही पाणी, हनवटीला लागायला लागलं. हनवटीला लागल्यानंतर आता काय बाप धन्य असेल बघा. अरे ते जर पाणी आपल्या तोंडात जाऊ लागलं ना, आपण कुणाचाच विचार करत नाही कशाचं लेकरून काय. पण ती जी पाणी जे वर होत होतं यमुना मैया, म्हणजे तिला सुद्धा आतुरता होती की माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचं जन्माचं दर्शन माझ्या जीवनामध्ये कर्म प्राप्त होतंय. माझे इतकी महान भाग्य नदी तरी या जगतामध्ये कोणती असणार आहे. जगाचा मालक आज माझ्यामधून प्रवास करतोय. ती जी वाढत होती, तिची आतुरता होती फक्त मला कृष्ण कन्हैयाचं जे दर्शन मिळावं. आता वसुदेवाच्या तोंडामध्ये पाणी जायला लागलं, वसुदेवाला त्या पाण्याच्या गोच्या बसायला लागल्या. देवाला सुद्धा वाटलं माझ्यामुळं जर माझ्या बापाला पाण्याचा त्रास सहन करावा लागत असेल, गोच्या बसत असतील, तर देवानं मागचा पुढचा विचार केला नाही. ही जी वाढते ना यमुना मैया, तिला दुसरी कशाची आतुरता नाही, फक्त माझ्या दर्शनाची आतुरता आहे. म्हणून तिला हळूच कन्हैयानं टोपलीमधून पाय बाहेर काढला आणि अंगठ्यानं त्या पाण्याला स्पर्श केला. जसा स्पर्श झाला तसं पाणी हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं. साधू संत फार गोड चिंतन करतात. पोर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ठ. जसं अंगठा देऊन दर्शन दिलं ना, तसं यमुना मैयाचं पाणी कमी 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 व्हायला लागलं.
इकडे गोकुळामध्ये वसुदेव बाबा आले. नंद बाबाच्या वाड्यामध्ये कृष्ण कन्हैयाला यशोदेच्या शेजारी ठेवलं. तिथं जी माया नावाची मुलगी जन्माला आली होती त्या माया नावाच्या मुलीला घेतलं आणि मथुरेत निघून गेले. अनेक तीर्थाची उत्पत्ती ज्याच्या चरणापासून आहे. पण तीर्थाला सुद्धा वाटतं जरी त्याच्या चरणापासून आमचा जन्म झाला असेल पण त्याचं दर्शन आम्हाला सतत कर्म प्राप्त होत नाही ना. अरे गंगेसारखं महान तीर्थ ज्याच्या चरणापासून तयार झालेलं आहे, चरणापासून उत्पत्ती आहे. चरणी जन्मली पै गंगा. पण तीर्थांना सुद्धा देवाच्या दर्शनाची आवड निर्माण होते दादा. तीर्थ सुद्धा देवमान्य संतांचं दर्शन घेण्याची कधी कधी इच्छा करतात. ती माया नावाची मुलगी घेतली आणि जसे मथुरेत गेले तसे आपोआप ज्या कृष्णाला उचलल्याबरोबर हातापायामध्ये जे पेड्या बांधल्या होत्या त्या बेड्या ज्या सुचल्या होत्या माया घेऊन गेल्याबरोबर जशास तशा त्या बेड्या वसुदेवाला आणि देवकीच्या पायाला बांधल्या गेल्या. इकडे काय झालं बघा. पाहता पाहता सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर सगळ्या गोकुळामध्ये चर्चा चालू झाली. अगं माहित आहे का आपल्या गावचा पाटील नंद बाबा त्याला मुलगा झाला. मुलगा सगळ्या गवळणीमध्ये कुजबुज 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 चालू झाली. एक गवळण दुसऱ्या गवळीला म्हणते, दुसरी गवळण तिसऱ्या गवळीला म्हणते, तिसरी गवळण चौथ्या गवळीला म्हणते, चौथी गवळण पाचव्या गवळीला म्हणते, पाचवी गवळण सहाव्या गवळीला म्हणते. काय म्हणते? गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेना, पुत्र झाला यशोदेना, पुत्र झाला यशोदेना. सांगती गवळणीला सांगती शिंतचा आवाज. टाळी वाजवा टाळी. एक धावती एकी पुढे काठी वाटी सुंठवणे, एक धावे एकी पुढे काठी वाटी सुंठवणे, एक धावती एकी पुढे काठी वाटी सुंठवणे, एक धावे एकी पुढे काठी वाटी सुंठवणे. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेना, पुत्र झाला यशोदेना. काठी नंदा घरी झाली जाती, नंदा घरी झाली जाती, नंदा घरी झाली जाती. वाहन घेऊन या काठी नंदा घरी झाली जाती, नंदा घरी झाली जाती, नंदा घरी झाली जाती. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेना, पुत्र झाला यशोदेना. झाला यशोदेना, पुत्र झाला यशोदेना.
सगळ्या गवळणी एकमेकीला म्हणतात, अग तुला काही माहित आहे का, आपल्या गावच्या पाटलाला मुलगा झाला. सगळ्या गवळणी एक मध्ये एकमेकीला चर्चा करतात. आणि सगळ्या गवळणीची लगबग आता नंद बाबाच्या वाड्याकडे कृष्ण कन्हैयाला बघण्यासाठी निघालेले आहे. पहिल्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये प्रथा होती, आपल्या गावच्या श्रीमंत पाटलाला, गावामध्ये पाटलं असायचे पहिले, पाटलं ते पाटलं फार श्रीमंत असायचे. आता उघड टोपण नावाचे पाटलं झाले. त्यांच्या पाटीलकीला पाटील म्हणायला लाज वाटायला लागली, असले पाटलं झाले आता. पहिल्या काळातली पाटलं म्हणजे अरे त्यांचे वाडे म्हणजे राजवाड्यासारखे वाडे असायचे. गोकुळामध्ये नंदबाबाचा वाडा म्हणजे राजवाड्यासारखा असायचा बाबूजी. अरे त्या नंदबाबाच्या घरी त्याचं ऐश्वर्य सुद्धा तसंच, 9 लाख गाई, भागवतात वर्णन आलंय. आताच्या पाटलाच्या गोट्यामध्ये एक गाय नाही, एक. आणि म्हणतात मला पाटील म्हणा. कशाला पाटील म्हणायचं त्याला? अरे पाटील नावाला शोभण्यासारखं ऐश्वर्य नंदबाबाकडे होतं. आणि पहिले पाटलं दयाळू होते, दयाळू. गावात गोरगरिबाचं काही अडचण असेल, काही सुखदुःख असेल तर सुरुवात धावून जर कोण जात असेल तर पाटील जायचा, पाटील. नंदबाबानं सगळ्या गोकुळातल्या सर्वसामान्य गोरगरीब गोपींना, गवळ्यांना जीव लावला. त्यांच्या सुखदुःखामध्ये नंदबाबा सतत धावून जायचे. म्हणून त्या गोरगरीब जनतेला सुद्धा नंदबाबाविषयी फार प्रेम असायचं. अरे बऱ्याच दिवसानंतर त्या नंदबाबाला मुलगा झालाय ना, आता आपण घरात बसायचं नाही, त्या नंदबाबाच्या लेकराला बघायला जायचंय. म्हणून सगळ्या गवळणी एकीच्या पुढे एक निघाल्या. पण निघताना अशा सरास कशाही निघाल्या नाहीत, सपक झार तोंड घेऊन. म्हणल्या नंदबाबाला, गावच्या पाटलाला मुलगा झालाय, चांगला मेकअप करायचा, मेकअप, नवे वस्त्र अंगावर धारण करायचे, चांगले अंगावर साड्या परिधान करायच्या, केस मोकळे सोडून जायचं नाही, केस विंचरून जायचं, अंगावर अलंकार परिधान करायचे. सगळ्या गवळणी चांगला सुंदर मेकअप तयार चालू केला गवळणींनी. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा, टाळी वाजवा. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा, नाकात नथ घालूनी सारा थाट माट करूनी, सारा थाट माट करूनी, नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा, शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा.
नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा, शालू पैठणीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण कन्हैया की जय, राधे श्याम. सगळ्या गवळणी अलंकार अंगावर परिधान करून नंदबाबाच्या वाड्याकडे निघाल्या. त्या गवळणी MH12 पासून MH75 पर्यंतच्या होत्या. MH12, MH13, MH14, MH15, MH16, MH17, MH18, MH19, MH20, MH21, MH22, MH23, MH24. हे काही RTOची पासिंग सांगत नाही, त्या गवळणीचं वय सांगायला लागलोय मी. MH75 म्हणजे 75 वर्षाच्या वृद्ध गवळणीपर्यंत सगळ्यांना त्या गोकुळामध्ये आवड लागली की कन्हैयाला बघावं. ह्या सगळ्या तरुण गवळणी चांगला मेकअप करून कृष्ण कन्हैयाला बघण्यासाठी नंदबाबाच्या वाड्याकडे निघाल्या. एक 75 वर्षाची गवळण दुसऱ्या माडीवर राहत होती. दुसऱ्या त्या सगळ्या रस्त्यानं गर्दा कशा चालाय, सगळ्या गवळणीचा किलबिलाट. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सगळा गर्दाच गर्दा त्या गोकुळात. ती 75 वर्षाची गवळण अशी कमरत वाकलेली होती. तिनं काठी टिकीत एवढा गर्दा कशाचा रस्त्याला आहे म्हणून आपल्या महाडीची खिडकी काढली आणि डुकून खाली रस्त्याकडे बघते तर काय सगळ्या पोरी सोरी मेकअप करून निघालेले आहेत. बाई कशाचा गलबला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. बाई कशाचा गलबला, शिंत चला चला कथे जाऊ नंदाचे गबाळ पाहू, चला चला कथे जाऊ नंदाचे गबाळ पाहू, नंदाचे गबाळ पाहू. बाई कशाचा, बाई कशाचा, बाई कशाचा गलबला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. कशाचा गलबला, पुत्र झाला यशोदेला, चला चला तेथे जाऊ यशोदेचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ यशोदेचे बाळ पाहू, यशोदेचे बाळ पाहू. बाई कशाचा, बाई कशाचा, बाई कशाचा गलबला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. कशाचा गलबला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. ती 75 वर्षाची गवळण खिडकी काढून खाली बघते. बाई कशाचा गलबला, पुत्र झाला यशोदेला. कशाचा गर्दा खाली म्हणून बघते तर ती वरून आवाज येते, अगं पोरीनो, एवढा गर्दा कशामुळे गलकलाट करतात का तुम्ही? त्या खालच्या सगळ्या तरुण गवळणी त्या म्हातारीला म्हणतात, अगं आजी, तुला माहित नाही का आपल्या गावच्या पाटलाला पोरग झालं पाटलाला. असं? मग तुम्ही कुठं निघालात? त्या गावच्या पाटलाच्या मुलाला बघायला निघालात. बरोबर, इतका मेकअप करून? हा, मग म्हटली गावच्या पाटलाला मुलगा झाल्यामुळे मेकअपच करून जाणार आम्ही. ती म्हणली, तुम्ही मेकअप करून जाणार, मी काही तशीच जाणार होय. मग तिनं काय केलं बघा, तिनं मेकअप चालू केला. तिनं अलंकार कोणकोणते अंगावर धारण केले? पितळ्या, आता डोरलं. तुम्हाला माहित का पितळ्या कसल्या असत्या? कुठं घालते? दंडात, आहे की नाही?
डोरलं, हे सगळे अलंकार बुजून गेले हो. कानात घालायचं डोरलं. आता हे जुने अलंकार, ते जुने अलंकार या गवळणीमध्ये वर्णन आलेत. तिनं मग सगळे पितळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण. पैंजण म्हणजे पायात बांधायचे असतात. पितळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कंबरेला कंबरपटा, नाकात नथ घालूनी असा थाट माट करुनी, असा थाट माट करुनी नेसले ग शालू पैठणीचा. मग हिच्या बापाच्या काळामध्ये, हिच्या लग्नामध्ये हिच्या बापानं रुकवत दिला होता. रुकवत ह्या म्हातारीच्या लग्नात सर. आणि त्या रुकवतामध्ये तेव्हा जुन्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये रुकवतामध्ये वेगवेगळे पदार्थ देतात लोक. आताच्या काळामध्ये फार मायबाप हौसनं पुरीचं लग्न करून देतात. राजा राणी कपाट, दिवाना पलंग, फ्रीज, वॉशिंग मशीन, येशी. येशी आता दिनात एखादा श्रीमंत बाप देत असेल येशी. अहो सुईपासून लोक आता लिकीला द्यायलेत. पण जुन्या काळात लोकांकडे पैसे नसायचे. त्या काळामध्ये त्या म्हातारीच्या लग्नामध्ये तिच्या बापानं पांडुरंग महाराज राजा राणी कपाट दिलं नव्हतं. तुम्हाला दिलं का राजा राणी कपाट? नाही. संदूक दिला होता. संदूक, हा पेटी, हा ती संदूक. संदूक ती कशाची असते? दगडाची असते ना, बरोबर आहे ना. पेटी कशाची असते? अरे लोखंडाची बोला ना राव. लोखंडाची पेटी असते. त्या पेटीमध्ये हिच्या बापानं हिच्या लग्नामध्ये पैठणचा शालू दिला होता. आणि तिनं तसाच घडी करून ठेवला होता. तिनं म्हटली सगळ्या चांगल्या चांगल्या शाल्या घालायल्यात, मी माझ्या बापानं दिलेला पैठणचा शालू घाली. तिनं ते पैठणचा शालू घातला, अंगावर अलंकार परिधान केले, निघाले नंदबाबाच्या वाड्याकडे. आणि नंदबाबाच्या वाड्याकडे आल्यानंतर मोकळ्या हाताने आल्या नाही. अरे त्या काळामध्ये जरी गरीबी असेल गोकुळामध्ये, पण देवाकडे जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं नसतं दादा. कथेला जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं नसतं. उद्यापासून 500-500 रुपये घेऊन यायचं असतं. सुंटवडा घेऊन निघाल्या, सुंटवडा. आणि तिथं गेल्यानंतर एक धावे एकी पुढे वाटिता ती सुंटवडे. सुंटवडा वाटून माझ्या कृष्ण कन्हैयाच्या जन्माचा आनंद गोकुळामध्ये त्या सर्व गोप गोपी, लहानापासून वयोवृद्ध माणसापर्यंत माझ्या कन्हैयाच्या जन्माचा आनंद गोकुळाच्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये साजरा होत होता. तसं पाहिलं गेलं तर माझ्या भगवंताचा अवतार या पृथ्वीचं ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला आकाराशी. काय ती देवकी माता धन्य असेल दादा, काय तो वसुदेव धन्य असेल की देवकीच्या उदरामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयानं जन्म घ्यावा. जन्म देवकीच्या उदरामध्ये झाला. आणि आता संगोपन यशोदा मैया इथून पुढचं करणार आहे. माझ्या कृष्ण कन्हैयाचा अवतार हा 6 प्रकारचा आहे. देवाचा अवतार 6 प्रकारचा असतो. पहिल्या अवताराचा प्रकार आहे अंश अवतार, दुसऱ्या अवताराचा प्रकार आहे अंशांश अवतार, तिसऱ्या अवताराचा प्रकार आहे आवेश अवतार, चौथा कला अवतार, 5वा पूर्ण अवतार आणि 6वा परिपूर्ण अवतार. माझ्या कृष्ण कन्हैयाचा अवतार परिपूर्ण अवतार आहे. आता माझ्या देवानं जो अवतार घेतलाय ना, तो अवतार रोहिणी नक्षत्रात घेतलेला आहे. ज्या वेळेस माझा कृष्ण कन्हैया जन्माला आले, नक्षत्र कोणतं होतं? रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्रातच का अवतार जन्माला घेतला? रोहिणी नक्षत्र या रोहिणी नक्षत्राची अधिष्ठात्री देवता ब्रह्मदेव आहे. म्हणून देवानं म्हटला उग नक्षत्र निवडताना सुद्धा चांगलं निवडावं, म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं रोहिणी नक्षत्रात अवतार घेतला. काही लोकांचा प्रश्न असेल, महाराज देव जन्माला आले, मग देवानं दिवसा केव्हा तरी जन्माला यावं की रात्रीच्या 12 वाजताच का जन्माला आले? माझ्या कृष्ण कन्हैयानं विचार केला, मी ज्या वंशात जन्माला येणार आहे
त्या वंशाचं नाव आहे चंद्रवंश. आणि चंद्रवंश, चंद्र हा दिवसा दिसत नाही, चंद्र हा रात्रीचा दिसतो. आपल्या वंशाला साक्ष ठेवून आपण जन्म या भूतलावर घेतला पाहिजे, म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं रात्रीच्या 12 वाजताच अवतार घेतला. बर, जन्माचा वार बुधवार, बुधवारच का निवडला? जो माझ्या कृष्ण कन्हैयाचा वंश आहे चंद्रवंश, त्या चंद्रवंशाचा मूळ पुरुष बुध आहे. मग आपला मूळ पुरुष नाराज होऊ नये म्हणून माझ्या कन्हैयानं वार सुद्धा निवडत असताना बुधवार निवडला, कारण वंशाचा चंद्रवंशाचा मूळ पुरुष बुध असल्यामुळे. बरं, महिना सुद्धा निवडत असताना दुसरे महिने काही देवाला जन्म घ्यायला नव्हते का? श्रावण महिनाच का निवडला? देवाला वाटलं आपण ज्या वेळेस भूतलावर पृथ्वीवर अवतार घेऊन जाणार आहेत त्यावेळेस पृथ्वीवर कसल्याच प्रकारची नाराजी लोकांची नसली पाहिजे. श्रावण महिना एक असा महिना आहे, पवित्र महिना श्रावण महिना आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये निसर्ग सुद्धा पाऊस झुमझुम पडतोय. अहो, गायींना वासरांना चरण्यासाठी सगळ्या जंगलामध्ये हिरवगार गवत येत आहे. जेवढ्या नद्या आहेत, जेवढे नाले आहेत, जेवढे ओढे आहेत, पाऊस काळ झाल्यामुळे सगळं पाण्यानं वाहतात. जिकडं तिकडं सगळं आनंदाचं वातावरण असतं, जिकडं तिकडं निसर्गाचा आनंद असतो. आणि त्या निसर्गाच्या आनंदामध्ये या जगतामध्ये, या पृथ्वीवर सर्व पशु पक्ष्यापासून सर्व माणसं आनंदी राहतात. आणि ज्या महिन्यामध्ये माणसं आनंदी राहतात, आनंदी महिन्यातच जन्म घ्यायचा, म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं श्रावण महिना निवडला. आणि म्हणून श्रावण महिन्यातल्या वद्य अष्टमीच्या दिवशी माझ्या कृष्ण कन्हैयानं जन्म घेतला. ज्यावेळेस माझ्या कृष्ण कन्हैयानं जन्म घेतला त्या ऋतूचं नाव आहे वर्षा ऋतू. वर्षा ऋतूतच का कृष्ण कन्हैयानं जन्म घेतला? वर्षा ऋतूमध्ये सगळीकडे पाऊस पडून धनधान्याची वृद्धी होत असते, माणसं सुखा समाधानानं राहतात. म्हणून कन्हैयानं जन्म घेत असताना वर्षा ऋतूत घेतला. कृष्ण कन्हैयानं जन्म घेत असताना पक्ष सुद्धा वद्य पक्ष निवडला. कोणता पक्ष? वद्य पक्ष. किती सेकंदाचा 1 मिनिट सांगू? 60 सेकंदाचा 1 मिनिट. किती मिनिटाचा 1 तास? बोला बोला. 60 मिनिटाचा 1 तास. किती तासाचा 1 दिवस? 24 तासाचा 1 दिवस. रामकृष्ण. किती दिवसाचा 1 महिना? 30 दिवसाचा 1 महिना. किती दिवसाचा 1 आठवडा? 7 दिवसाचा. किती दिवसाचा 1 पंधरवडा? बरं, एका महिन्यात किती पक्ष? म्हणा ना, राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष. अरे नाही, एका महिन्यात 2 पक्ष. पहिल्या पक्षाचं नाव आहे शुक्ल पक्ष आणि दुसऱ्या पक्षाचं नाव आहे वद्य पक्ष. मग माझ्या कृष्ण कन्हैयानं जन्म घेत असताना वद्य पक्षात घेतला, कारण वद्य पक्षाला तिथून पुढं कृष्ण कन्हैयानं जन्म घेतल्यानंतर लोक वद्य पक्ष म्हणत नव्हती. मग तेव्हापासून त्या पक्षात जन्म घेतल्यामुळं त्या पक्षाचं नावच झालं कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाला न्याय दिला होता ना प्रभू रामचंद्रांनी जन्म घेऊन. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी माझ्या प्रभू रामचंद्रांनी अवतार या पृथ्वीवर घेतला होता, म्हणून शुक्ल पक्ष पवित्र झाला होता. वद्य पक्षात कोणत्या देवाचा अवतारच नव्हता ना, त्या पक्षाला कुणी वाली नाही. म्हणून कन्हैयानं विचार केला, अरे ज्याला कुणी वाली नाही त्याचा वाली कृष्ण कन्हैया आहे. म्हणून वद्य पक्षामध्ये कन्हैयानं जन्म घेतला आणि त्या पक्षाला पवित्र केलं. तिथी सुद्धा निवडत असताना अष्टमी निवडली. अष्टमीच का निवडली? फार आध्यात्मिक चिंतन याच्यामध्ये आहे. 8 आकडा इतका सोपा आकडा आहे आणि इतका सरळ आहे, त्याचा इतका कोणताच आकडा सरळ नाही. तुम्ही पहिली सगळे अंक बघा, सगळ्या अंकामध्ये गाठी आहेत बघा. तुम्ही सगळे शिकलेले आहेत, सगळे काही अडाणी नाहीत, अंगठे बादर नाही. 1 पासून 9 पर्यंत सगळे अंक तपासा, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी त्या अंकामध्ये गाठ आहे. 1 ला कुठं गाठ आहे? तुम्ही शाळा शिकली नाही का? सुरुवातीला गाठ आहे. 2 ला
त्याच्या पोटात गाठ आहे 3ला, भरमध्ये गाठ आहे 4ला, खालून गाठ आहे 5ला, पोटात गाठ आहे 6ला, भरमध्ये गाठ आहे 7ला, शेवटी गाठ आहे 8ला. गाठ आहे का? तुमच्याला काही टेन्शन आलंय का तुमच्या डोक्यावर? काही 8ला कुठं गाठ आहे का? 8 सरळ आहे, सरळ. 9ला सुरुवातीला गाठ आहे. अरे ज्याचं जीवन गाठील आहे त्या स्थितीला मी तरी कशाला जन्म घ्यावा? ज्याचं जीवन सरळ आहे, ज्याचं जीवन मोकळं आहे, अशी स्थिती निवडावी म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं अष्टमी तिथी निवडली. आणि माझ्या देवाला नाव सुद्धा 8 आहेत. 8 बालकृष्ण, लालाकृष्ण, गोपालकृष्ण, युगुलकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण. आणि जी भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेमध्ये ज्या कृष्णानं अर्जुनाला उपदेश केलेला आहे त्या गीतेमध्ये एक माझ्या कृष्ण कन्हैयाचं नाव आलंय बघा. शेवटच्या श्लोकात आहे भगवद्गीतेमध्ये. त्याचं नाव आहे यत्र योगेश्वर कृष्ण. फार सुंदर श्लोक आहे, म्हणत जा कधी कधी. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर मतिरमम. आठ नावाने माझ्या कृष्ण कन्हैयाला ओळखतात आणि माझ्या कृष्ण कन्हैयाचा अवतार म्हणजे भक्तांना आनंद देण्यासाठी माझ्या कृष्ण कन्हैयाचा अवतार आहे. आता काय माझ्या कृष्ण कन्हैयाचं लीला वर्णन कराव्यात दादा? काय माझ्या कृष्ण कन्हैयाचं गोड नाही? सगळंच गोड आहे, सगळंच. वल्लभाचार्य नावाचे ऋषी होऊन गेले, मुनी होऊन गेले. त्या वल्लभाचार्यांनी एक अष्टक तयार केला, अष्टक. आणि त्या अष्टकामध्ये संपूर्ण वर्णन माझ्या कृष्ण कन्हैयाचं केलेलं आहे. आणि त्या अष्टकाला नावच दिलंय बघा. त्या अष्टकाचं नाव आहे मधुर अष्टक. माझ्या कृष्ण कन्हैयाचं काय काय मधुर आहे? अधरम मधुरम वदनम मधुरम नयनं मधुरं आशितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं अधरं मधुरं नयनं मधुरं. किती गोड आहे. अरे माझ्या कृष्ण कन्हैयाचे नयन मधुर आहेत, माझ्या कृष्ण कन्हैयाचं मुख मधुर आहे. अरे नवे नवे माझ्या कृष्ण कन्हैयाचं काय मधुर नाही? अखिलम मधुरम, संपूर्णच माझ्या कृष्ण कन्हैयाचं गोड आहे. अशा माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचं लीला फार आगाध आहे. आणि कृष्ण कन्हैया ज्या वेळेस या गोकुळामध्ये वाढतात ना, जन्माला आले ना, महाराज ज्या गावात माझा देव जन्माला आला तिथं 3 प्रकारचं सुख नांदायला लागलं. पहिलं आदिभौतिक सुख, दुसरं आदिदैविक सुख आणि तिसरं आध्यात्मिक सुख. आता त्या गोकुळामध्ये कशाचीच कमतरता नाही. आदिभौतिक सुख कशाला म्हणतात? साधुसंत वर्णन करतात. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. अरे त्या गोकुळामध्ये जे गरिबी होती, गरीब कुटुंब होते, सगळी गरिबीच नष्ट, गरिबीच भिवून पळाली. अरे इथं जगाचा मालक जन्माला आलाय, लक्ष्मीचा पती जन्माला आलाय, इथं कशाला आपण गोकुळात थांबायचं? चला आता आपलं इथं काम नाही. निघून गेली गरिबी. आदिदैविक सुख कशाला म्हणतात? आला नारायण जयाच्या अंतरा, दया क्षमा नरा नारी लोका. अरे अंतकरणामध्ये कृष्ण कन्हैयाची भक्ती, कृष्ण कन्हैयाची मूर्ती स्थित झाली. अरे अंतकरणामध्ये देवाचं तत्व निर्माण झाल्यानंतर तो आनंद काही वेगळा आहे, त्याला आदिदैविक सुख म्हणतात. आणि तिसरं सुख जे सांगितलं मी तुम्हाला, आध्यात्मिक सुख. आध्यात्मिक सुख काय झालं? अरे तिथली येडी लोक सुद्धा वेदाच्या रुच्या म्हणायला लागली.
वेडी लोक सुद्धा संस्कृत मध्ये बोलायला लागली. अरे जे कधी शाळेत गेली नाहीत त्यांनी संस्कृत बोलावं, त्यांना ज्ञान व्हावं. अरे एखाद्या पंडिताला शास्त्रीला लाजवेल इतकं ज्ञान त्या गोकुळातल्या छोट्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत व्हावं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. तिन्ही प्रकारचे सुख त्या गोकुळामध्ये लोकांना प्राप्त झाली. आता इकडं काय झालं बघा. वसुदेवानं जी माया उचलून गोकुळातून नंदबाबाच्या घरून मथुरेला घेऊन गेले. आता माया शांत बसत नसते बघा. मायेचा स्वभाव आहे, माया शांत कधीच बसत नसते. जशी त्या बंदीखान्यामध्ये गेली तशी माया शांत बसली नाही. मोठमोठ्यानं रडायला लागली. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. जी रक्षपाल होते, जे दूत होते, त्या मायेच्या रडण्याच्या आवाजाने उठले, जागे झाले. जसे जागे झाले तसं त्यांना कळालं, अरे देवकीला मुलगा झाला, वसुदेवाला मुलगा झाला, कंसाचा शत्रू जन्माला आला. सगळे दूत खडबडून जागे झाले आणि कंस महाराजाकडे जातात. महाराज, तुमचा 8वा शत्रू बंदीखान्यामध्ये जन्माला आलेला आहे. कंस तर जागाच होता, त्याला धास्ती होती, माझा वैरी, माझा शत्रू जन्माला येणार आहे. कंस सिंहासनावर उठला, ताड 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 बंदीखान्याकडे आला. वसुदेवकीच्या हातातली ती माया नावाची जन्माला आलेली मुलगी हिसकटून घेतली. जशी हिसकटून घेतली तसा बाहेर घेऊन आला. गरगर 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 फिरवणार, आपटणार, मारणार. इतक्यात हातातून माया सुटली आणि वर जाऊन भद्रकाली आकाशवाणी झाली. आणि वर जाऊन म्हणते, अरे दुष्ट कंसा, तू काय मला मारतो रे? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय, तो वाढायला लागलाय. तुझ लागी वधी उपजला मज आधी. मग मात्र इकडं कंसाची चक्क हवाच निघून गेली बुवा. कंस चिंतेत पडला. कंसाला वाटायला लागलं, माझा शत्रू गोकुळात वाढतोय. मग त्याने काय केलं बघा, धर्मसभा बोलवली आणि त्या धर्मसभेमध्ये सर्व राक्षसांना गोळा केलं आणि राक्षसांना म्हणायला लागला, जो कोणी माझ्या शत्रूला मारील त्याला अर्ध राज्य बक्षीस. त्याच्यामध्ये पुतना नावाची राक्षसीन होती. पुतना नावाची राक्षसीन म्हणली, महाराज नका काळजी करू, मी मारते, मी तुमचा शत्रू मी नष्ट करते, नका काळजी करू. पुतनेनं विडा उचलला. जसा पुतनेनं विडा उचलला, कंस म्हणतो, तू मारतीस कसा? ती माझ्या पद्धतीने मारीन, तुमचा शत्रू छोटा आहे ना. मोठमोठे भलाडल्याचे काटे काढलेत मी, छोट्या लेकराचा काटा काढायला काय लागतंय मला? कंस म्हटलं ठीक आहे. मग तिनं काय केलं, सुंदर देवांगनेचं रूप धारण केलं. आणि जसं सुंदर देवांगनेचं रूप धारण केलं आणि रूप धारण केल्यानंतर आपल्या स्तनामध्ये विष भरलं, विष, हलहाल विष. आणि विष भरून ती निघाली गोकुळाच्या दिशेने. आता गोकुळाच्या दिशेने कशी निघाली इंद्रजित महाराज? भागवत महापुराण असं सांगतं, ती काही पायी चलत निघाल नाही. कधी कधी अशी उड्डाण घेऊन जायची, कधी कधी वाऱ्याच्या वेगाला जायची, जाताना अकराळ विक्राळ रूप धारण करायची. आणि एकदा गोकुळाच्या वेशीवर आली ना, वेशीवर आल्याबरोबर तिनं सुंदर देवांगनेचं रूप धारण केलं. तिनं म्हटले, आपण आपल्या स्थलामध्ये तर वीज भरले, पण याची टेस्ट करावी लागते, टेस्ट. याचा प्रयोग केला पाहिजे. आणि तो प्रयोग कसा करायचा? अगोदर छोट्या छोट्या लेकरावर, दुसऱ्या लेकरावर प्रयोग करून बघायचा. खरंच लेकरांनी जर हे विष पेलं, लेकरं मरतात का? हा प्रयोग करण्यासाठी मग गोकुळामध्ये बरोबर वेश येऊन प्रवेश केल्याबरोबर तिनं रस्त्यानं छोटे 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 लेकरं दिसले. उचलायचं लेकरू, स्तनाला लावायचं, स्तनपान करायचं, सोडून द्यायचं. पटा 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 सगळ्या गोकुळातले छोटे 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 लेकरं मारीत 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 नंदबाबाच्या वाड्याजवळ आली. नंदबाबाच्या वाड्याजवळ आल्यानंतर कन्हैया नेटकाच स्नान करून पाळण्यामध्ये झोपला होता. यशोदा मैया स्वयंपाकघरामध्ये घरकाम करत होती आणि त्या गेटवर आल्याबरोबर बाहेरूनच आवाज देते, अगं यशोदे!
नंदाची घरा नंदाची घरा नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांग स्वरूप सुंदरा देवांग नामा म्हणे आली नंदाची नंदाची नामा म्हणे आली नंदाची स्वरूप सुंदरा देवंगणा 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 नामा म्हणे आली माझी वाणी तुझे वर्णी गुण वर्णी गुण वर्णी गुण गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण कन्हैया की जय राधे श्याम नामा म्हणे आली नंदाच्या घरा स्वरूप सुंदरा देवांगना लेकर मारीत नंदबाबाच्या वाड्यावर आली लेकर मारीत नंदबाबाच्या वाड्यावर आल्यानंतर आवाज देते यशोदेला अगे यशोदे एकदा आवाज देते यशोदा स्वयंपाक घरामध्ये घर काम करत होती यशोदेला आवाज गेला नाही पुन्हा जोरात आवाज देते अगे यशोदे तरी यशोदेचं प्रत्युत्तर आलं नाही संग्राम मामा तिसऱ्यांदा आवाज येते अगं यशोदे मग आता यशोदेच्या कानावर आवाज गेला आणि यशोदा म्हणते कोण आवाज देते म्हणून स्वयंपाक घराची खिडकी काढते आणि बाहेर नजर टाकते तर एक स्त्री नंद बाबाच्या वाड्यावर आलेली आहे तिला पाहून यशोदा मैया बाहेर येते आणि म्हणते कोण आहेस यशोदे ओळखलं नाहीस तू यशोदा म्हटली नाही माणसाचे काही काम महत्वाचे असावेत आपलं एखाद्या मोठ्या माणसाकडे काम असावं सर मोठा माणूस असावा काम असावं त्याच्याकडं आणि त्याच्या एका सहीमुळे आपलं काम होणार असावं त्याचं आपलं काहीच नातं नसू द्या त्याच्या घरी जाते साहेब राम 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 कोण आपण साहेब ओळखलं नाही तुम्ही मला नाही बुवा आता मी मोळोनचा तिडके बर 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 काय काम आहे काम होतं साहेब तुमचं आमचं नातं आहे काय नातं फलाण्याचा फलाना फलाण्याचा फलाना त्याचा मी मावस भाऊ आता हे नातं आहे काम साध्य करण्यापुरतं काही लोक नातं लावतात तशी पुतना म्हणायला लागली अगं यशोदे तुझं माझं नातं आहे ग आपण रक्ताचे नातेवाईक आहेत यशोदा म्हणली कुणी करून नातं आहे तुझी मावस बहीण नाही का मावस बहीण त्या मावस बहिणीच्या मावशीची मी मुलगी ती म्हणली आता हे कोणतं नातं लागलं असेल मावस बहिणीच्या मावशीची ही मुलगी आता हे नातं मलाही काही कळत नाही कसं नातं आहे ते तुमचे तुम्ही विचार करा यशोदेने जरा डोळ्यावर असं केसामध्ये हात घातला जरा डोकं खाजविलं म्हणले असशील कोणीतरी नातेवाईक म्हणतीस ना ये घरात आणलं पाणी दिलं चहा दिला सांग काय काम आहे काही काम नाही ग यशोदे तुला फार दिवसानंतर मुलगा झालाय म्हणे
त्याला सगळं गाव बघायला आलं, सगळे नातेवाईक बघायला आले, मीच बघायला आले नव्हते. म्हणून तुझ्या कन्हैयाला बघण्यासाठी मी आले. कुठेही तुझा कन्हैया? यशोदा मैया म्हणते, अगं आत्ताच त्याला स्नान घातलंय, आत्ताच पाळण्यामध्ये झोपलाय. इकडं कृष्ण कन्हैया सगळं पाळण्यातून अंतरीचं ध्यान करून सगळं ओळखत होते. कृष्ण कन्हैयाला वाटलं आत्ताच झोपावं तर कसं होईल, भवनीचं गिरायक आहे, भवनीच्याच गिरायकाला नाट लागल्यानंतर पुढचं अवतार कार्य कसं होणार नाही, हे कृष्ण कन्हैयाने विचार केला आणि लगेच पाळण्यामध्ये रडायला चालू केलं. रडते माझे बाळ कान्हे, समजावी पाराहीना. रडते माझे बाळ कान्हे, समजावी पाराहीना. रडते माझे बाळ कान्हे, समजावी कृष्ण कन्हैया रडायला लागला. जसा रडायला लागला तशी पुतना म्हणायला लागली, काय यशोदे किती खोटं बोलतीस ग तू, आताच म्हणलीस लेकराला स्नान घातले, पाळण्यात टाकले, झोपलंय, आणि लेकरू तर जागच आहे ना. पुतना उठली आणि जशी उठली तशी डायरेक्ट कन्हैयाच्या पाळण्याकडे गेली आणि कन्हैयाला उचललं, मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर यशोदा मैया घरकामामध्ये व्यस्त राहिली. मांडीवर घेतलं, लगेच स्तनाला लावलं. स्तनाला जसं लावलं, माझ्या कन्हैयानं अगोदर डोळे बंद केले. डोळे बंद केले आणि कन्हैयानं विचार केला, काय भाग्यवान असली जिनं जन्म दिला, तिला स्तनपान करण्याचा योग माझ्या जीवनात आला नाही. कुठली आहे, काय आहे, हिचं काय पुण्य असं, हिचं स्तनपान करण्याची वेळ माझ्यावर आली आज. डोळे झाकले. डोळे झाकल्याबरोबर पहिल्यांदा विष प्राशन केलं, दुसऱ्यांदा रक्त प्राशन केलं, तिसऱ्यांदा पंचप्राण आकर्षित केले. आणि ज्यावेळेस पंचप्राण माझ्या कन्हैयानं आकर्षित केले ना, त्यावेळेस पुतना म्हणायला लागली, सोड कृष्णा, सोड कृष्णा, सोड कृष्णा. कृष्ण म्हणला, मी सुरुवातीला कुणाला धरीतच नाही, आणि एकदा धरलं सोडितच नाही. धाडकन पुतना पडली.
पडली. हा, अशी धाडकनच पडली. काय करावं आता, पडली पडली आता काय, मूळ स्वरूपात पडली ती, राक्षसीन स्वरूपात. धाडकन जे पडली, नंद बाबाच्या तिथं पाय होते म्हणा बाबूजी, आणि तिथून पुढे 3.5 कोस, भागवत महापुराण सांगतंय तिचं शरीर 3.5 कोस होतं सर. पडली तर धिप्पाडचे धिप्पाड पुतना. सगळ्या गोकुळामध्ये कडकडाट आवाज झाला. एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून लोक सगळे गोकुळातले घराच्या बाहेर पळायला लागले, बघायला लागले काय झालं, कसलं संकट आलं गोकुळावर. तर 10 धिप्पाडचे धिप्पाड पुतना, अकराळ विक्राळ स्वरूपातली पुतना दिसली. तितक्यात यशोदा घराच्या बाहेर येते, कशाचा आवाज झालाय, तर कन्हैया कुठे गेला, कन्हैया कुठे गेला, इकडे तिकडे कन्हैयाचा शोधाशोध करते. तर कन्हैया पुतनेच्या शरीरावर असा खेळत होता. हा बर, पुतनेनं बघितलं कन्हैया पुतनेच्या शरीरावर, अंगावर खेळतोय. आता कन्हैयाला खाली कसं काढायचं प्रश्नच आहे ना. धिप्पाडचे धिप्पाड पुतना खाली कसं काढायचं. शिडी लावली, कन्हैयाला खाली घेतलं. कन्हैया भेला बर का, घाबरला कन्हैया. तुम्हाला मोठा दुसराही प्रश्न असेल, एवढी मोठी 3.5 कोस म्हणजे किती किलोमीटरचा एक कोस, 4 किलोमीटरचा. 4 त्रिकोण 12 आणि ते 2 14 किलोमीटर. 14 किलोमीटर म्हणजे मोळवणवाडी ते जवळपास काजळ हिप्परगा इतका अंतर, इतकं लांब त्या पुतनेचं शरीर पडलं होतं. हिचा अंत्यविधी कसा केला असेल, काय नाही, तिचे तुकडे केले, तुकडे असे कापलं तिचं शरीर. हा शाब्बास, असंच. हा आणखी एकदा, हे वारे वा, हा आणखी एकदा. हा 14 किलोमीटरचं शरीर आहे, इतके ह्यानं होतं का तिचे तुकडे. हा नाही, मग 6च वाजते तिचे तेवढे तुकडे करायचे म्हटल्यास. तुकडे केले आणि तिचा अंत्यविधी केला म्हणे. या भागवतामध्ये, या लीलेमधून आणखी एक मर्म आलंय, आध्यात्मिक चिंतन आलंय. ज्यावेळेस पुतनेनं कृष्ण कन्हैयाला स्तनाला लावलं, ज्यावेळेस माझ्या कृष्ण कन्हैयानं डोळे लावून घेतले, डोळेच का झाकले, असा राजा परीक्षितीनं सुखदेवजींना प्रश्न केला. आणि सुखदेवजी त्या प्रश्नाचं उत्तर देतात. कृष्ण कन्हैयानं पुतनेचं स्तनपान करताना डोळे झाकण्याचे 21 कारण श्रीमद भागवत महापुराणामध्ये आले. पहिलं कारण असं आहे, कृष्णानं डोळे झाकले, कृष्णाला वाटलं, कन्हैयाला वाटलं पुतना ही अविद्या आहे आणि साक्षात करतुम अकर्तुम अन्यथा करतुम तिन्ही शक्तीनिश परमात्मा कृष्ण कन्हैया मी आहे. ही अविद्या माझ्या पुढे काय टिकल, मी जर डोळे उघडून स्तनपान केलं तर ही टिकणार नाही. म्हणून हिला टिकवण्यासाठी, हिचा उद्धार करण्यासाठी मला डोळेच बंद करावे लागतील. म्हणून कन्हैयानं डोळे बंद करून स्तनपान केलं. डोळे बंद करण्याचं दुसरं कारण आहे नरेश दादा, जी माणसं बाल हत्या करतात, त्या बाल हत्या करणाऱ्याचं तोंड शास्त्र सांगतं बघू नये. आणि पुतना माझ्याकडे येता येता ही लहान लहान गोकुळातली लेकरं मारीत आली ना, हिची तोंड बघण्याची अवकात नाही, हिचं तोंड बघण्याची लायकीची पुतना नाही. म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं डोळे बंद केले. म्हणून बाल हत्या कधी करत जाऊ नका. होऊ द्या, मुलीच झाल्या तर होऊ द्या, पण लेकराची हत्या करण्याचं पाप आपण करून घेत जाऊ नये, आपल्या हातून घडत जाऊ नये. जी माणसं बाल हत्या करतात ना, त्याचं तोंड कधी बघायचं नसतं, आपलं धर्मशास्त्र सांगतं. तिसरं कारण आहे, कन्हैयाला वाटलं तिनं या तर जन्मामध्ये कोणती साधना केली नाही, या जन्मामध्ये परमार्थ भजन पूजन कथाश्रवण कीर्तन श्रवण असलं काही परमार्थिक साधना काही केली नाही. ह्या जन्मात तर ती राक्षसीन म्हणून जन्माला आलेली आहे. हिची कोणत्या जन्माची साधना असेल की माझ्यासारख्या देवाला मांडीवर घ्यावं आणि स्तनपान करावं. म्हणून डोळे बंद करून कन्हैया विचार करत होते. आणखी एक कारण आहे, मी जर आता हिचं विष पेलं, माझ्या उदरामध्ये अनंत जीव आहे, ही वाचतील का?
यांचा तर ऱ्हास होणार नाही, म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं डोळे बंद केले. आणखी एक डोळे बंद करण्याचं कारण आहे. माझा जन्म कन्हैया म्हणतात दही दूध तूप लोणी हे खाण्यासाठी झालेला आहे. आणि जन्म झाल्याबरोबर 6वाच दिवस होता. ही जी लीला घडली ना, कृष्णाचा जन्म झाल्यानंतर 6व्या दिवशी घडली. कितव्या दिवशी? 6व्या दिवशी. आणि माझा जन्म झाल्याबरोबर 6व्या दिवशी जर मला 20 प्राशन करायची वेळ येत असेल, नेमकं माझं कुठं काही चुकले का? म्हणून कृष्ण कन्हैया डोळे बंद करत होते. एवढंच नाही, माझ्या कृष्ण कन्हैयाचे डोळे म्हणजे राजहंस आहेत. आणि राजहंसाच्या दृष्टीपुढे दुष्ट पुतना टिकत नाही, म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं डोळे झाकले. आणखी एक कारण सांगतो, डोळे का बंद केले कन्हैयानं? सगळ्या देवतेमध्ये 20 प्राशन जर अगोदर सर्वात अगोदर कोणी केलं असेल तर भगवान शिवजींनी 20 प्राशन केलेलं आहे. कोण केलंय? शिवजींनी 20 प्राशन केलंय. आता माझ्यावर 20 प्राशन करायची वेळ आली. कन्हैयाला वाटलं, कन्हैया म्हटले डोळे झाकावं आणि त्या शिवजीला भोले बाबाला बोलवावं. अरे 20 पचन करण्याची ताकद तुमच्यातच आहे, तुम्ही या आणि माझ्या बदल्यामध्ये 20 प्राशन करा. म्हणून कृष्ण कन्हैयानं डोळे झाकून भगवान शिवजीची आराधना केलेली आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै मकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदय अरविन्दे भवं भवामि दयितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि हरि ओम नमः शिवाय. काळी काळी चर्चिताय नंदेश्वर ब्रह्मते माता महेश्वर मंदार पुष्पार पुष्प सुपुर्य तस्मै मकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे शाबास. माझ्या शिवजींची आराधना केली. ही एवढी कारणं कृष्ण कन्हैयानं डोळे बंद करण्याची आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर त्या पुतणेचा अंत्यविधी करायचा. जुन्या काळामध्ये बेवारस मृतदेह जर गावात पडला तर गावच्या पाटलाची जबाबदारी असते.
आपल्या गावामध्ये एखादा भिकारी आला, बेवारस माणूस आला आणि आपल्या गावात येऊन मेला, तर त्याची अंत्यविधी करण्याची जबाबदारी गावानं उचलली पाहिजे. म्हणून गावचा पाटील या नात्याने नंदबाबानं त्या पुतणेचा अंत्यविधी केला. अंत्यविधी केला आणि अंत्यविधी केल्यानंतर असं भागवत महापुराण सांगतं दादा, तिच्या ज्यावेळेस अनेक चित्ता रचल्या आणि त्या चित्तेमध्ये तिच्या शरीराचे काही भाग ठेवले आणि त्या चित्ता पेटवल्या आणि त्या चित्तेतून जो धूर निघत होता ना, त्या धुराचा सुगंध यायचा. सुगंध कशामुळे यायचा? अरे जगाच्या मालकाचा जिच्या शरीराला स्पर्श झाला ना, तिच्या शरीराचा सुगंध सुटणार ना बुवा. कृष्ण कन्हैया घाबरला. सगळ्या गोपगोपी जमल्या. माय कृष्ण कन्हैयाला काय झालं असेल, भिला असेल म्हणून सगळ्या गवळणी गोकुळातल्या एकत्र आल्या आणि बालरक्षा नावाचं स्तोत्र म्हणू लागल्या. बालरक्षा स्तोत्र पठण त्या ठिकाणी चालू झालं. पुढे सुखदेवजी महाराजांना राजा परीक्षिती म्हणतात, कृष्ण कन्हैयानं तिच्या शरीराला स्पर्श करून स्तनपान करून तिला मारलं, पण मारता मारता मोकळं मारलं नाही. माझा भगवान कृष्ण कन्हैया किती उदार आहे. मारताना मोकळं तिला दिलं नाही, मोक्ष दिला. मोक्ष, सायुज्य नावाचा मोक्ष दिला त्या पुतनेला. अरे जरी ती राक्षसीन वृत्तीची असेल, जरी माझ्या कृष्ण कन्हैयाला मारण्याच्या हेतूने आली असेल, कपट्याचा सुद्धा उद्धार माझा देव करतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी गोड चिंतन करतात. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिधला पुतने विषाचे निस्तनपाने मारू आली. तिला सायुज्य नावाचा मोक्ष माझ्या कृष्ण कन्हैयानं दिला. परीक्षिती महाराज म्हणतात, ही जी पुतना राक्षसीन वृत्तीचे कन्हैयाला मारण्यासाठी आली, ती नेमकी होती कोण? वामन अवताराच्या कथेमध्ये राजा बळी होता बघा, बळी. आणि ज्यावेळेस बळीकडे माझा देवानं वामन अवतार धारण करून भिक्षा मागण्यासाठी बळीच्या दारात केला, त्या राजा बळीची मुलगी रत्नमाला, तिचं नाव रत्नमाला होतं. ती रत्नमाला बटू वेशामध्ये माझ्या भगवंतानं जो वामन अवतार धारण केला होता, तो वामन अवतार पाहिला आणि एकदम मोहित झाली. काय लेकरू, किती गोड आहे, किती सुंदर आहे, किती लावण्याची खाण या देवाची आहे. कोण असेल हा? असा जर मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, याला जर स्तनपान करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं, तर मी किती स्वतःला धन्य आहे. त्यावेळेस देवानं त्या रत्नमालेचं मनोगत केलं आणि त्याच वेळेस सांगितलं होतं, तथास्तु, आता तुझी जी इच्छा आहे ही ह्या अवतारामध्ये पूर्ण वामन अवतारात होणार नाही, ही तुझी इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करीन. म्हणून कृष्ण अवतारामध्ये तीच रत्नमाला पुतना नावाच्या रूपानं जन्माला आली आणि स्तनपान माझ्या कृष्ण कन्हैयाला करायला लागली. आता पुढे माझ्या कृष्ण कन्हैयानं छकडा बोलण्याची लीला केली. आता माझ्या कृष्ण कन्हैयाचा नामकरण विधी गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये आयोजित केला. नामकरण विधी करण्यासाठी गर्गाचार्यांना बोलवण्यात आलं. गर्गाचार्यांना आमंत्रित केलं आणि नंदबाबामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाचा आणि बलराम दादाचा नामकरण विधी समापन्न होतोय. गर्गाचार्य आलेले आहेत आणि गर्गाचार्यांनी बलराम दादाकडे पाहिलं आणि यशोदेला म्हणतात, अगं यशोदे, हा बलराम रोहिणीचा पुत्र आहे, याच्या इतकी शक्ती कुणाकडे नाही, याचं बल त्रिभुवनात ठासून भरणारं बल आहे, म्हणून याचं नाव आजपासून बलराम आहे. आणि हा जो दुसरा आहे ना, हा कृष्ण वर्णाचा सावळ्या रंगाचा दिसतो. एवढंच नाही, भक्तांचं चित्त आकर्षित करणार आहे, गोपींचं चित्त आकर्षित करणार आहे, गवळणींचं चित्त आकर्षित करणार आहे, म्हणून याचं नाव श्रीकृष्ण ठेवूया. शुक्लो रक्तस्ततापिद इदानी कृष्णताम गताः. सर्वांचं चित्र आकर्षित करणार आहे म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयाचं नाव गर्गाचार्यांनी कृष्ण ठेवलेलं आहे. कृष्ण कन्हैया लाल की जय. दोघांचा नामकरण विधी नंदबाबाच्या वाड्यावर समापन्न झाला आणि आता माझा कृष्ण कन्हैया हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले आणि आता रांगायला लागले. ते कसे रांगतात
नामदेव राय गोड चिंतन करता. तळवे तळहात टाळी वाजवा सर्वांनी. तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने मुखमाखीने आळूमाळू हाती घेऊन लोण्याचा कवळू मुखमाखीने आळूमाळू चुंबन देता हूँ येतो ओ परिमळू चुंबन देता गे येतो ओ परिमळू त्याने माझे गे नमित बक्षिले तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. टाळी टाळी वाजवा टाळी सर्वजण. हात वर करा हात सगळे हात वर करा. तुमचा लाड झाला जास्त. आता 5वा दिवस आहे कथेचा भजन करायचं तुमच्या जीवावर चालले. अरे देवाची कितीतरी गोड कथा चालू आहे. लाजत जाऊ नका. भजन मोकळ्या मनानं करीत जा. कधी छातीत चमकल आणि कधी मरावं लागल काही सांगता येत नाही. आजची घटका एवढीच खरी आहे म्हणायचं. कधी माणसाला पटकून जावं लागल काही सांगता येत नाही. आनंद घ्या. हात वर करा. हात सगळे 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 सरळ 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 येड्या बाबडी सारखे नाही. शाबास. हा हा जय हो. हात वर. जय हो. शिट्टी मारू देऊ नको. कोणतं माईक शिट्टी मारायले हे का कमी कर ना मग आवाज. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. राधे. आमच्या कलाकारांना आवाज लागतो बघा. कमी कमी करत जाऊ नको. आणि आवाज नसला की आमचा मूड राहत नाही. मग ते तबला वाजवायचा मूड राहत नाही. प्याड वाजवायचा मूड राहत नाही. शिंत वाजवायचा मूड राहत नाही. आम्हाला हे माहित आहे तू नवीन आहेस. तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण आता काय करावं. आमच्या कलाकारांना चांगल्या सिस्टीमवर कथा करून सवय आहे. त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा विनंती. नाराज हो जाऊ नका थोड्या थोड्या गोष्टी. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत
रंगनी रंगनाथ तो म्या देखिला सई. माझा कृष्ण कन्हैया रांगायला लागला, तळवे हात टेकीत रांगायला लागला. हात देवाना हातच का टेकले त्याचं सुद्धा कारण भागवत महापुराणामध्ये आलंय. ज्यावेळेस ही पृथ्वी गायीचं रूप घेऊन वैकुंठामध्ये विष्णूकडे गेली होती आणि जी रडत होती त्यावेळेस वचन दिलं होतं माझ्या देवानं की काळजी करू नको, तुझ्यावर जो अधर्म माजलाय, तुझ्या पृथ्वीवर जे पाप जास्त व्हायला लागले त्या पापाचं निर्मूलन करण्यासाठी, अधर्माच्या ठिकाणी अधर्माचा ऱ्हास करून धर्माचं रक्षण करण्यासाठी मी या पृथ्वीवर अवतार घेणार आहे. दिलेलं वचन पूर्ण केलं म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयाला हात देऊन सांगितलं, पृथ्वी माते आलो बघ वचन पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर. म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं तळवे हात टेकून रांगायला चालू केलं. कधी कधी काय करावं आता, रांगता 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 कृष्ण कन्हैयाने बलराम दादानं गायीच्या गोट्यामध्ये जावं, कधी कधी गायीच्या अंगा खालूनच जावं, कधी कधी कृष्ण कन्हैयानं तर गायीचं शेपूटच धरावं आणि वडावं, कधी कधी ज्या गायींचं शेण आहे त्या शेणामध्येच खाली वरी लोळावं. असे कृष्ण कन्हैया रांगायला लागले. एके दिवशी रांगता रांगता काय केलं बघा, कृष्ण कन्हैया अगोदर घरात रांगायला लागले, घरातून अंगणात आले, अंगणातून गेटवर आले, गेटवरून रस्त्याला आले आणि रस्त्यानं रांगत 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 वृंदावाकडे निघाले आणि तितक्यात जांभाळी आली. इकडे यशोदा इकडे बघते, तिकडे बघते, तिकडे बघते, तिकडे बघते, कन्हैया काही दिसतच नाही. रस्त्याला त्याने गवळणीला म्हणते, अगं गवळणीला गोपींनो माझा कृष्ण पाहिला का? माझा कृष्ण देखिला का? माझा कान्हा देखिला का? कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला का? माझा कान्हा देखिला का? कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. हाती घेवो निया फूल, हाती घेवो निया फूल, अंगणी रांगत आले मूल, अंगणी रांगत आले मूल. होते सारवीत चूल, होते सारवीत चूल. कैसी भूल पडियली, कैसी भूल पडियली. माझा कृष्ण देखिला का? माझा कृष्ण देखिला काय? कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझा कृष्ण देखिला काय? कोणीतरी सांगा गे सांगा. सगळे ती यशोदा मैया म्हणते गवळणींना, माझ्या कन्हैयाला पाहिलं का? कृष्णाला पाहिलं का? त्या गवळणी म्हणतात, अगं तू कसली आई आहेस? घरातलं छोटं लेकरू जर रांगत रांगत बाहेर येतं आणि बाहेरून कुठंतरी जातं, तुझं आपलं लक्ष लेकरावर असावं आणि तुला काय म्हणून माय म्हणावं? माईचं लेकरं लेकरावर असलं पाहिजे चित्त. तू असली कशी माय आहेस? आणि तुझं लक्ष कुठं होतं? घरातलं इतकं छोटं लेकरू रांगत रांगत बाहेर गेलं आणि तू काय करत होतीस? त्यावेळेस यशोदा म्हणते, अगं गवळणींनो, मी सारवित होते चूल, कैसी भूल पडियेली. अगं मी चूल सारीत होते, चूल. बरं ठीक आहे, इतकं घरकामात व्यस्त असं जाऊ नये ना. घरात छोटं लेकरू असल्यानंतर लेकरावर लक्ष असलं पाहिजे. बरं सांग, जाऊ दे, तुझ्या कन्हैयाला काय आज अलंकार धारण केली होतीस? त्यावेळेस ती यशोदा मैया सांगते, माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण आई साजान,
त्याला म्हणतात श्री भगवान. योगी ध्यान विश्रांती. त्याच्या माथ्यावर पिंपळाचं पान आहे. मेघश्याम वर्ण माझा कृष्ण कन्हैया आहे. अगं एवढंच नाही, त्याला योगी लोक, तपी लोक, तापसी लोक श्री भगवान म्हणतात. आज हा माझा कृष्ण कन्हैया आहे. तो रांगता रांगता गेलाय. इकडून तिकडून शोधाशोध करून कृष्ण कन्हैयाला घरी आणलं. आणि कृष्ण कन्हैयाला घरी आणल्यानंतर त्या गोकुळामध्ये बघा, सगळ्या गवळणी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या. ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठायच्या. पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्त पहाटे चालू होत असतं. इडुळकर, ब्रह्ममुहूर्त किती वाजता चालू होतं? पहाटे 9:30 वाजता. जागे येत ना तुम्ही सगळे? अरे माना, हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी तुम्हाला देवानं इतकं चांगला देह दिलाय. उगा पहाटे 4 वाजता, तुम्ही 4 वाजता म्हणता, ते डोळेकर 3 वाजता. तुमचं मत पहाटे 9:30 वाजता ना? सुमन काकू किती वाजता? सुमन काकू ब्रह्ममुहूर्त, त्याची नामची गाठच नाही म्हणा. ब्रह्ममुहूर्त पहाटे 3:30 चालू होता. 3:30. सगळ्या गोकुळातल्या गवळणींनी, गोपींनी पहाटे 3:30 ब्रह्ममुहूर्तावर उठावं. काय करावं? ब्रह्ममुहूर्तावर उठावं. प्रत्येकाच्या घरी गाई, दूध, तूप, लोणी असल्यामुळं ते विरजन लावलेलं दही डेऱ्यात टाकावं. डेऱ्यात पहिल्या काळात डेरे होते. माझ्याही लहानपणी आमच्या घरी डेरा होता बघा, डेरा असा. आणि ताक करताना डेऱ्यात आमच्या आजींनी, पंजाईंनी, आमच्या ह्या जुन्या माता माऊल्यांनी ताक डेऱ्यात करायचे. असं रवी घालायची संग्राम मामा. अशी ती भिंतीला कडी असायची. आणि त्या डेऱ्यामध्ये अशी रवीचं घुसळण चालू झालं ना, त्याचा आवाज यायचा. आवाज, अरे तो काय ध्वनी म्हणजे नाद ब्रह्माला कमी पडेल असा त्या घुसळणाचा आवाज यायचा. आणि सगळ्या गोकुळामध्ये घरोघरी घुसळण व्हायचं. आणि त्या डेऱ्यामधून आवाज यायचा. तो आवाज साधू संतांनी वर्णन केलाय. किती गोड गवळण आहे. घुमू घुमू करी ती येत नाही. हा ती येत नाही. हा ती येत नाही. हा मी म्हणतो पाठीमागे. हा म्हणा 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 तुम्ही. घुमू घुमू करी ती, घुमू करी ती, डेरे घुमती, घुम 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 करी ती, घुम 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 करी ती, घुम घुम करी ती, डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. हो आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती. हो आनंदल्या गवळणी छंद छंदे डोलती. घुम 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 करी ती. सगळ्या गोकुळामध्ये डेऱ्याचा आवाज, सगळा घुम 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 त्या डेऱ्याचा आवाज यावा. आणि ते आवाज आल्यानंतर सगळ्या गवळणींनी जाग व्हावं. आणि मग बघा, त्या ताक करत असताना लोणी यावं. लोणी मग कन्हैयाला काय केलं यशोदेनं? कधी कधी लोणी काढावं, कृष्ण कन्हैयाला खाऊ घालावं. ती लोण्याची चव कन्हैयाला लागली. कन्हैयाला ती लोणी इतकं चवदार लागायचं. मग त्यानं कन्हैयाला उठायचं आणि रोजच म्हणायचं, मैया लोणी दे, मैया लोणी दे, मैया लोणी दे. यशोदा मैया म्हटली, कन्हैया तुला एकदा दिलं, 2दा दिलं, 3दा दिलं. नाद बाबा एकदा दिलं, 2दा दिलं. लोणी लय खात जाऊ नये माणसानं. मधी आहे लोण्याचं. हा नादबाबाची गवळण आहे ती, जुनी गवळण. कोणती होती? कन्हैयाला म्हटली मैया. यशोदा म्हणते, रोज रोज लोणी असतं वय. मग देवाला वाटलं, कन्हैयाला वाटलं, ही आता आई मागून लोणी देत नाही. एका दिवशी कृष्ण कन्हैयानं काय केलं, यशोदा उठण्याच्या आधीच डेऱ्यामध्ये उडी घेतली.
आणि डेऱ्यामध्ये उडी घेऊन डेऱ्याच्या बुडाला जाऊन कन्हैया बसले. इकडे यशोदा सकाळी उठली, ते रवी घातली आणि डेऱ्याचं घुसळण करता करता आता लोणी येईल मग लोणी येईल, आता लोणी येईल मग लोणी येईल, लोणी काही येईस ना. मग त्या जुन्या माता मावल्या ते ताकामध्ये ताक करत असताना लोणी येताना पहिल्यांदा कोणतं पाणी घालायच्या? तुम्ही कधी काही ताक केलंय का नाही? लोणी येण्यासाठी काय करावं लागतंय? हा, त्यांना विचारू द्या. कोणतं पाणी घालते दादी? गरम पाणी. शाबास, सागर काकू सांगितलं, गरम पाणी. शाबास, गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानंतर लोणी येईल. यशोदेनं गरम पाणी टाकलं, लोणी काही येईना. मग पुन्हा कोणतं पाणी? खाली येऊ कमी गार पाणी, गार थंड पाणी. त्याला गवळणीमध्ये नामदेवरायांनी उनमणी शिळवणी घाली ते परिते लोणी येईना. काय झाले ढोणे सासूबाई कळेना, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. कितीतरी नामदेवरायांनी सुंदर सुंदर गवळणी लिहिल्या, तो वाचल्या पाहिजे, त्या पाठ केल्या पाहिजे. फार गोड चरित्र आहे का नाही याचं? मग यशोदेनं विचार केला, कसं लोणी येत नाही, कसं लोणी येत नाही. उगत तळाला तर जाऊन बसलं नसेल म्हणून यशोदा मैयानं जसा डेऱ्यात हात घातला तसे कुरुळे कुरुळे कृष्ण कन्हैयाचे केस यशोदा मैयाच्या हाताला लागले. आणि केसाला धरून उचललं तर काय, कृष्ण कन्हैया डेऱ्याच्या बुडाला. मग यशोदा मैयाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कन्हैया लाला, अरे किती तुझ्यावर माझा जीव आहे, किती तुझ्यावर प्रेम आहे, एकुलता एक आहे श्री राजा. अरे ताक करताना ही रवी लाकडी असते आणि त्या लाकडाचा गोलाकार भाग बुडाला असतो. हे घुसळण करताना तुझ्या नाजूक डोक्याला जर ही रवी लागली असती, डोक्याला जर काही झालं असतं, मी काय करायचं होतं रे कन्हैया? तुला कुठं लागलं तर नाही ना कन्हैया? म्हणून त्याच्या केसावरून डोक्यावरून हात यशोदा मैया फिरवते. हे कृष्ण म्हणतात, मग माते मैया तुला अगोदरच सांगितलं होतं मला लोणी दे, तू दिलं नाहीस म्हणून मला डेऱ्या तोडी घ्यावी लागली. मग माझ्या कृष्ण कन्हैयानं काय केलं? आता घरी आई जास्त लोणी देत नाही म्हणून तिनं आता कन्हैयानं चौरे विकास मंडळ स्थापन केलं. आता गोकुळामध्ये चोऱ्याचं सत्र राबवलं. आता ते कसं राबवलं ते काल्याच्या कीर्तनात सांगतो. आजच कशाला सगळं सांगू, पुन्हा काही शिल्लक ठेवावं लागल. सगळ्या चोऱ्या केल्या, सगळ्या गवळणी गाऱ्याने करायला लागल्या. त्या घराने बी कशा केल्या ते बी काल्याच्याच कीर्तनात सांगतो, आज सांगतच नाही. सगळ्या गोकुळातल्या गवळणींनी यशोदा मैयाच्या घरावर आल्या. सांगितलं तुझा कृष्ण चोरटा आहे, आमच्या लेकींना सुनांना ठकवतोय, दही दूध तुपलोनी खातोय. आता याला आवर, आवरी आवरी आपुला काना नाशियल्या आमुच्या सुना, याला आवर. त्यावेळेस यशोदा मैया म्हटली, आता कन्हैया तू इथं राहायचं नाही, तू उद्यापासून शाळेत जायचं. ती शाळा गायी चरण्याची. मग गायीच्या पाठीमागे कृष्ण कन्हैया सगळे सवंगडी घेऊन पवित्र अशा वृंदावनात गेले. आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर गायी राखता राखता अनेक प्रकारचे खेळ खेळले. दिव्य असा काल्याचा प्रसाद, काल्याचा प्रसंग. पवित्र अशा वृंदावनामध्ये अनेक अनेक दैत्यांचा ऱ्हास, अघासूर, बकासूर, कागासूर अनेक अनेक दैत्यांचा विध्वंस माझ्या कन्हैयानं केला. सुंदर असा काल्याचा प्रसंग कृष्ण कन्हैयानं पवित्र वृंदावनामध्ये केलेला आहे. तो काल्याचा प्रसंग कसा केला सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. विभद्रवेणो जठर पटयो श्रंदवेत्रेच कक्षे वामे पानौ मस्रन कवलं तत्फलान्यम गुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदौ हासयन्नर्मभि स्वयं स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय, राधे श्याम. अशी दिव्य दिव्य लीला माझ्या कृष्ण कन्हैयानं केल्या. आणि आता कृष्ण कन्हैयानं केल्यानंतर वृंदावनामध्ये गायी चारत असताना एकदा असा प्रसंग झाला बघा. एवढा प्रसंग सांगूया आणि कथेला पूर्ण विराम देऊया. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे
आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कृष्ण आणि सगळे गोपाळ यमुना मैयाच्या तीरावर गायी चारतात. त्या यमुना मैयाच्या तीरावर त्याच यमुनाच्या एका डोहामध्ये महाभयंकर विषाई कालिया नावाचा साप राहत होता. त्या कालिया नावाचा साप ज्या डोहात राहत होता त्या पाण्यामध्ये सुद्धा विष होतं. एवढंच नाही, त्या डोहाच्या किनाऱ्यावर हिरवगार गवत कधी येत नव्हतं, हिरवं झाड कधी उगवत नव्हतं. फक्त एकच हिरवं झाड ज्या कालियाच्या डोहाच्या बाजूला होतं, त्या झाडाचं नाव आहे कदंबाचं झाड. राजा परीक्षित सुखदेवजींना प्रश्न करतात, महाराज तुम्ही म्हणताना त्या कालियाच्या विषाचा प्रभाव इतकाय, त्या पाण्यामध्ये सुद्धा विष, त्या विषाच्या प्रभावानं त्या डोहाच्या बाजूला गवत सुद्धा हिरवं उगवायचं नाही. मग सगळं जर वाळून जात असेल तर कदंबाचं झाड हिरवं का? एकच झाड हिरवं कसं राहिलं? त्यावेळेस सुखदेवजी म्हणतात, राजा लक्ष देऊ नये. ज्यावेळेस गरुड आपल्या आईला अमृत पाजण्यासाठी अमृताचा कलश घेऊन जात होता, जाता 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 त्या कदंबाच्या झाडावर गरुड अमृताचा कलश घेऊन थांबला होता आणि एक अमृताचा थेंब त्या कदंबाच्या झाडावर पडल्यामुळं फक्त एकटच कदंबाचं झाड हिरवं होतं. त्या कालियाच्या विषाचा प्रभाव कदंबाच्या झाडाला झाला नाही अमृताच्या स्पर्शामुळे, म्हणून ते कदंबाचं झाड हिरवं होतं. एकदा काय झालं बघा, सगळ्या गायी चरत 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 ज्या डोहामध्ये कालिया राहत होता त्या डोहाच्या किनाऱ्यावर गेल्या आणि जसं त्या डोहातलं पाणी गायींनी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तहान लागल्यामुळं पेलं तशा सर्व गायी मूर्छित पडल्या. कृष्ण कन्हैया, पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, मधुमंगल सगळे म्हणायला लागले, गायी कशा येत नाहीत, गायी कशा येत नाहीत. पाहतात तर काय, यमुनेच्या डोहावर गायी सगळ्या मूर्छित पडलेल्या आहेत. कृष्ण कन्हैयानं डोळे लावून घेतले, ओळखलं या विषाच्या पाण्यामुळे गायी सगळ्या मूर्छित पडल्या. माझ्या कृष्ण कन्हैयाच्या अमृतमय दृष्टीनं सर्व मूर्छित पडलेल्या गायी उठून उभ्या राहिल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि माझ्या कृष्ण कन्हैयानं विचार केला, कालियाचा इथून नायनाट करायचा आहे, म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयानं तिथे खेळ चालू केला. त्या खेळाचं नाव आहे चेंडू फळी. त्याला सध्याच्या काळामध्ये क्रिकेट म्हणतात. क्रिकेटमध्ये काय असतं, 3 लाकडं 12 माकडं ह्याचं नाव क्रिकेट. अरे क्रिकेट आता सुधारित शब्द आला, पण हा जुन्या काळातला माझ्या कन्हैयानं गोपाळासोबत खेळला खेळ, त्याला चेंडू फळी म्हणतात. कन्हैयानं अशी बॅट घेतलेली, बॅट गोपाळ असा बॉल टाकतात, जाणीवपूर्वक कन्हैयानं त्या बॉलला जे ठोका दिला, तो बॉल चेंडू ज्या डोहामध्ये कालिया राहत होता त्या डोहात गेल्याबरोबर कृष्ण कन्हैया जसा चेंडू डोहात गेला तसा कृष्ण कन्हैयानं चेंडू डोहात गेलेला बघितला, लगेच माझ्या कृष्ण कन्हैयानं सुद्धा त्या डोहात उडी घेतली. सगळे गोपाळ पळत पळत गेले. गोपाळांना माहित होतं या डोहामध्ये कालिया नावाचा विषारी साप राहतोय. सगळे म्हटले, आता कन्हैयाचं काही खरं नाही. आता ह्या डोहामध्ये कालियासारखा विषारी साप राहतोय. आता हा जर खाली गेला कन्हैया तर तो विषारी साप कन्हैयाला दंश करील. आमचा कृष्ण कन्हैया आमच्यात राहणार नाही. पण आता ही बातमी सांगायची कुणी यशोदेला जाऊन गावात. पेंद्या म्हटला, दुसरं कोणी सांगत नाही, मीच जातो पळत. पेंद्या पळत 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 आला. नंद बाबाच्या वाड्यावर म्हणला, अगं यशोदे, यशस्वदे ग बाळ तुझा ग यमुना डोही बुडाला ग. यशस्वदे ग बाळ तुझा ग यमुना डोही बुडाला ग. जय हो. कदंबाच्या झाडाखाली डाव चेंडू समाडीला. कदंबाच्या झाडाखाली डाव चेंडू समाडीला. चेंडू आला ग, चेंडू आला ग, आब
डोही बुडाला यशोदे ग बाळ तुझा ग यमुना डोही बुडाला ग. अगं यशोदे तुझा कन्हैया, तुझा कृष्ण, तुझा कान्हा ज्या डोहामध्ये कालिया राहतोय त्या डोहामध्ये बुडाला. हे जसं यशोदेला कळालं ना, यशोद्या पळत 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 यमुनेच्या तीरावर आली. नंद बाबाला सुद्धा का बातमी कळाली. सगळे गोकुळातले गोपी स्त्रिया, नंद बाबा, यशोदा मैया, सगळे ज्या कालिया ज्या डोहामध्ये राहत होता त्या डोहावर आली ना आक्रोश करताय. नंद बाबा तर म्हणतात आता माझा कान्हा गेला, माझा कृष्ण गेला. नंद म्हणे माझे बुडाले जहाज. नंद म्हणले किती दिवसाला तर मला पुत्र प्राप्त झाला आणि आता त्या यशोदे ते कन्हैया कालियाच्या मिठीत जर सापडला तर काय होईल आता माझा कन्हैयाच. यशोदा मैया म्हणायला लागली आता माझा कृष्ण गेला, मला जीवन जगून तरी काय फायदा आहे. मग तिनं काय करायचं, सोडा मला, माझा कृष्ण गेलाय, टाकू द्या उडी. उडी टाकायला पाऊल पुढी टाकायचं आणि जशी जशी पुढी जाईल तसंच तिने मागे सरकायचं. मागे सरे माय कोणी कुणाचं नसतं रे, ऐकून घ्यायच्या. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेची घाली धाके अंग. सोडा मला, माझं लेकरू गेलं, माझा कन्हैया गेला, आता मला जीवन जगून काय फायदा आहे. आता माझ्या सुखाचा सगळा ऱ्हास झाला, आता काय माझ्या ऐश्वर्यामध्ये किंमत आहे. किती माझा कृष्ण कन्हैया सुंदर आहे असं रडायचं आणि मला सोडा म्हणायचं. तर चार माणसं धरायला असते. नका 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 राहू द्या, नका नका. आणि धरल्यास तर माणसाला लई जोर येतो इंद्र महाराज. म्हणून माणूस जर राग पेटला ना, भांडण बी लागलं कुणाचं भांडण, माणसानं कधी धरायचं नाही. बिनधास्त बरोबर त्याची ताकद तर बघायची, कोण कुणाला मारते ते बघायचा. माणसाला माणूस जर धरू लागलं जोर पेटतो माणसाला जोर. यशोदा मैया मागे सरायला लागली. अरे यशोदा मैया किती जरी प्रेम पण कोणाला आपला स्वतःचा जीवच प्यारा असतो. आता इकडं काय खाली झालं बघा. खाली कन्हैया ज्या वेळेस डोहात गेला त्यावेळेस कालिया अशी सापाची चुंबळ करून फणी टाकून झोपलेला होता आणि त्याच्या कालियाच्या 101 पत्न्या त्याच्या भोवती बसलेल्या होत्या. सर्पयोनी त्या कालियाच्या पत्न्यांनी कन्हैयाला पाहिलं. कितीतरी सुंदर बाळ आहे, कुरुळे कुरुळे केस आहेत, पाणीदार डोळे आहेत, मेघश्याम वर्ण आहे, अरे चोंचदार नाक आहे, कमरेला पितांबर आहे, पितांबरात बासरी खवलेली आहे. असा गोंडस माझा कृष्ण कन्हैया त्या कालियाच्या पत्न्यांनी पाहिल्या आणि कालियाच्या पत्न्या म्हणायला लागल्या किती सुंदर लेकरू आहे ग. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेल वेदियल मन, तेल वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मोर मुकुट पितांबर शोभे, मोर मुकुट पितांबर शोभे, काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा भार, काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा भार. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. राधे. त्या कालियाच्या पत्न्यांनी कृष्ण कन्हैयाला पाहिलं आणि त्या म्हणायला लागल्या किती सुंदर, किती गोंडस लेकरू आहे. आणि हे ह्याची आई काय करत असल, एवढ्या डोहात येऊन पडलंय ते. आणि हे जर आता आमच्या मालकानं बघितलं, जसं मालकानं बघितलंय, हा आमचा मालक म्हणजे कालिया सोडणार नाही, आता उठोने खाईल या बाळा.
देईल भेल्लाला माया जीव. आमचा मालक जर जागा झाला आणि मालकानं जरी इतकं गोंडस लेकरू बघितलं आणि खाऊन टाकलं, किती अवघड आहे. आमचा मालक फार निष्ठुर आहे, निष्ठुर. कृष्ण म्हटले तुमचा मालक झोपलाय, तुमच्या मालकानं खाण्याच्या ऐवजी जरी झोपलेला असला तर जागा करायचं काम मी करतो ना. कन्हैया जवळ केले आणि ते कन्हैया जवळ गेल्याबरोबर आपल्या पाय घेतला आणि कालियाच्या शेपटीवर दंकन दंकन असा आदळला. आवाज त्यांना एकदा दे आवाज. आपल्या मिशनी जेवढ्या तेवढ्या फुलकर एकदा आवाजच दे. कृष्ण कन्हैया लाल की जय, बाके बिहारी लाल की जय, राधे श्याम. जसा कृष्ण कन्हैयानं त्या कालियाच्या टाचेवर शेपटावर पाय दिला. हे बोलू नका रे, कोणी स्टेजवरच बोलू नका, शांत बसा. तसा कालिया झोपेतून जागा झाला. जसा झोपेतून जागा झाला तसा कृष्ण कन्हैयाकडे कालियानं नजर टाकली. पहिल्यांदा विषाचा प्रभाव कृष्ण कन्हैयावर करायला लागला. पण महाराज अहो किती सगळं विष जरी त्या कसल्याही विषाचा प्रभाव कालियानं जर करत असेल तर माझ्या कन्हैयावर काय त्या विषाचा प्रभावाचा होणार आहे. मग मात्र आता कृष्णाला तो कालिया असा चुंबळ घालायला लागला. चुंबळ आता मग जशी कालियानं चुंबळ घातली, असा वेढा मारला, तसा कन्हैयाला दाबायला कालिया लागला. पण कृष्ण कन्हैया महाराज माझ्या कन्हैयानं आपलं शरीर फुगवायला चालू केलं. शरीर जसं जसं शरीर फुगवायला चालू केलं तशी कालियाची तट 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 त्वचा वाजा तुटायला लागली. आणि तुटायला लागल्यानंतर कालिया शरण आला आणि शरण येऊन सगळ्या कालियाच्या पत्न्या देवाला कन्हैयाला शरण आल्यानं म्हणतात, कन्हैया दिसायला तर तुम्ही लहान आहात, नेमकं आहात कोण तुम्ही? त्यावेळेस तुम्ही साधारण व्यक्तिमत्व नाही, तुमचं काही महत्व अलौकिक आहे. सगळ्या पत्न्या माझ्या कृष्ण कन्हैयाची विनंती करतात. पण कृष्ण कन्हैया म्हटले याच्यावर नाही सोडणार. मग कालियाच्या फणावर माझा कृष्ण कन्हैया गेले आणि तांडव नृत्य करायला लागले. तांडव नृत्य तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. नाचत गिरिधारी प्रभो नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी प्रभो नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. पम 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 पंग पटकत पम 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 फनान पम विम विम मिम विगतम विनती करित नारी. पम 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 फन पटकत पम 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 फनान पम विम विम मिम विनती करत नागवधू हारी. तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधारी. शशिक शशिक सन कांदिक नन नन नारद मम 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 महादेव बम बम बलिहारी.
शशिक सानिकांतिक नैदीन आरतम मौ 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 महादेव बम बम बलिहारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण कन्हैया की जय राधे कालियाच्या तोंडातून ज्या वेळेस असा कृष्ण कन्हैया फणावर थै 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 तांडव नृत्य करत नाचत होता त्यावेळेस दादा कृष्ण कन्हैयाच्या नाचण्यामुळे त्या सापाच्या त्या कालियाच्या एक जीभ होती एका जीभीच्या दोन जीभा झाल्या दोन. आता आपण साप जर पाहिला ना सापाची जीभ जर आपण पाहिली ना ती फाटलेली आहे फाटलेली दोन जीभा झाल्या एका जीभाच्या दोन. हे फक्त कृष्ण कन्हैयानं त्याच्या माथ्यावर नाचलेला परिणाम आहे. सगळ्या पत्न्या शरण आल्या आणि त्या कालियाला म्हणतात वयम खलास भूपत्न्या तामसा दीर्घमन्यवः स्वभावो दुष्टजोनायं लोकानां यद सद्गृहः. मालकाला आमच्या माफ करा. आम्ही सगळ्याजणी मिळून तुम्हाला विनंती करतो आमच्या मालकाला सोडा. तुम्ही साधारण व्यक्तिमत्व नाही तुमच्याकडे अलौकिक महत्व अलौकिक शक्ती अलौकिक बल तुमच्याकडे आहे. त्यावेळेस कृष्ण म्हणले सोडतो तुझ्या मालकाला पण एका अटीवर या यमुनेच्या डोहामध्ये तुझ्या मालकानं राहायचं नाही. कारण तिथं तुमचं वास्तव्य असल्यामुळे माझ्या या वृंदावनामध्ये यमुनेमध्ये गायी वासरं गोप गोपाळ कोणत्याही टाइमला येतात पाणी पितात आणि तुमच्या मालकाच्या विषयामुळे या कालियाच्या विषयामुळे त्यांना जीव गमावा लागेल. याच्यासाठी तुम्ही इथं राहायचं नाही. ते म्हटले मग कुठं जावं दुसरीकडे नाही जाणार. त्या कालियाच्या पत्न्या म्हणतात त्यांना गरुडाची भीती आहे. त्यावेळेस कन्हैया म्हटले गरुड माझं वाहन आहे ते तुम्हाला काही कळणार नाही. कालिया नावात दमन नावाची लीला माझ्या कन्हैयानं पवित्र अशा वृंदावनामध्ये सुंदर अशी संपन्न केली आणि कालिया दमन लीला वृंदावनामध्ये झाल्यानंतर आता वेणुगीत नावाची लीला आपण पाहणार आहोत पण ती आजच्या कथेत नाही. वेणुगीत नावाची लीला तिथून पुढं वस्त्रहरण लीला तिथून पुढं रास क्रीडा आणि अशा सगळ्या कथा पाहत 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 आपण उद्याच्या कथेमध्ये माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचा आणि रुक्मिणी आई साहेबांचा विवाह सोहळा इथपर्यंत आपण उद्या जाणार आहोत. तर आजची कथा याच ठिकाणी पूर्ण विराम घेते. बोलिये एकदा गोपाल कृष्ण भगवान की जय. आजची कथा या ठिकाणी विराम घेत असताना आजचे जे आरतीचे यजमान आहेत त्यांनी आरतीचं ताट घेऊन इथं यावं. उद्याच्या आरतीचे यजमान भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले हरी चरिता. आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. सावकाश म्हणा सावकाश. स्वादुर से जे स्वज्वला आत्माराम मुनी सकला से निघाले जन सुफला. महापर्वणी आली अवनी की अघरणी भवजल तरणी की पतिता. आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता.
Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna